नमस्कार, मी LD ढगे आमच्या इनोव्हेटिव्ह पब्लिकेशनच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। सर्वप्रथम आपणा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। पुन्हा एकदा एक नवीन पर्व, नवीन शैक्षणिक वर्ष, एक नवी दिशा, नवी आशा, नवीन उमेद घेऊन आपण सर्वजण या शैक्षणिक वर्षामध्ये अध्यापनाचे कार्य करणार आहोत। निश्चितपणे यामध्ये आपणास घवघवीत यश मिळणार यात शंका नाही। आपल्या हातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व उज्ज्वल भविष्य घडणार आहे। आज आपणा समोर येताना मला मनस्वी आनंद होत आहे। आजपर्यंत आपणा सर्वांचे लाभलेले सहकार्य, आपल्या शुभेच्छा यामुळेच आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आहोत। याही वर्षी आम्ही आमच्या पब्लिकेशनच्या माध्यमातून इलेक्ट्रिशियन व वायरमन ट्रेडची नवीन सिलेबस प्रमाणे पुस्तकांची निर्मिती केली आहे। त्याची थोडक्यात माहिती मी या ठिकाणी देणार आहे। याआधी इलेक्ट्रिशियन प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष सिलेबसचा व्हिडिओ बनवलेला आहे। तसेच वायरमन प्रथम वर्षाचा सिलेबसचा व्हिडिओ देखील तयार केलेला आहे। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे, आपण ती पाहू शकता। आज आपण वायरमन द्वितीय वर्षाचा बदललेला सिलेबस पाहणार आहोत। सन 2022च्या बदललेल्या सिलेबस प्रमाणे या पुस्तकाची निर्मिती केली आहे। यामध्ये एकूण युनिट 19 ते 27 अशा एकूण 9 युनिटचा म्हणजे चॅप्टरचा समावेश केलेला आहे। आपणा समोर युनिट क्रमांक 19 कमर्शियल वायरिंग दिसत आहे। यामध्ये लेसन क्रमांक 109 ते 118 यांचा समावेश केलेला आहे, ज्यामध्ये IE नियमानुसार इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये घ्यावयाची विशेष काळजी, मोशन डिटेक्टर वापरून प्रकाश व्यवस्था नियंत्रित करणे, लॅम्प आणि फॅनसाठी वायरलेस रिमोट कंट्रोल, ग्राउंडिंग, शिल्डिंग आणि राउटिंग, सिंगल फेज व 3 फेज ऑनलाईन आणि ऑफलाईन UPSचे इन्स्टॉलेशन, CCTV कॅमेरा, डोमेस्टिक वायरिंगमध्ये इन्व्हर्टरचे इन्स्टॉलेशन, मल्टी स्टोरेज बिल्डिंग वायरिंग इत्यादी लेसनचा समावेश केलेला आहे। आपणा समोर युनिट क्रमांक 20 इंडस्ट्रियल वायरिंग दिसत आहे। यात लेसन क्रमांक 119 ते 133 यांचा समावेश आहे, ज्यामध्ये इंडस्ट्रियल वायरिंग, ऑफिस बिल्डिंगमधील पीक व नॉन पीक लोड, लाइटिंग डिझाईन, लाइटिंग पॉवर डेन्सिटी, औद्योगिक इन्स्टॉलेशनवर परिणाम करणारे वेगवेगळे घटक, केबल साईज व मटेरियल व किमतीचे बिल तयार करणे इत्यादी बाबींचा समावेश केलेला आहे। आपले पुढील युनिट आहे इल्युमिनेशन व स्टेज लाईट कंट्रोल। यामध्ये लेसन क्रमांक 134 ते 141 या लेसनचा समावेश केलेला आहे। प्रकाशाचे नियम व व्याख्या, लो व्होल्टेज व मेन व्होल्टेज ट्रॅक सिस्टम, ड्रम्स स्विचच्या सहाय्याने डेकोरेटिव्ह लॅम्प सर्किट तयार करणे, ल्युमेन्स व इफिशियन्सी यांचे कॅल्क्युलेशन, LED व्हिडिओ वॉल पॅनलचे उपयोग इत्यादी लेसनचा समावेश केलेला आहे। आपल्या समोर युनिट क्रमांक 22 CFL LED लॅम्प व DC रेग्युलेटेड पॉवर सप्लाय दिसत आहे। यामध्ये लेसन क्रमांक 142 ते 149 यांचा समावेश केलेला आहे, ज्यात आपण पाहू शकता रेजिस्टर, डायोड, रेक्टिफायर सर्किट, फिल्टर्स, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह कंपोनंट, टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट इत्यादी लेसनचा यामध्ये समावेश केलेला आहे। आपले पुढील युनिट आहे सोलार पॉवर प्लांट। यामध्ये लेसन क्रमांक 150 ते 157 लेसनचा समावेश आहे, ज्यात सोलार एनर्जी, रेडियंट लाईटचा कलतेचा कोन, सोलार DC डोमेस्टिक उपयोग, सोलार क्वालिटी स्टँडर्ड, सोलार PV ई लर्निंग सॉफ्टवेअर या लेसनचा समावेश आहे। पुढचे युनिट आहे युनिट क्रमांक 24 अंडरग्राउंड केबल जॉईंट्स। यामध्ये लेसन क्रमांक 158 ते 164 लेसनचा समावेश आहे। UG केबल कन्स्ट्रक्शन, प्रकाश, जॉईंट्स व टेस्टिंग, केबलचे इन्सुलेशन व व्होल्टेज ग्रेड्स, UG केबलमध्ये वापरण्यात येणारे कनेक्टरचे प्रकार, UG केबल कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स, केबल टर्मिनेशन करता इक्विपमेंट मानके व टेस्टिंगच्या पद्धती इत्यादी लेसनचा समावेश आहे। आपले पुढचे युनिट आहे 25
भारतातील इलेक्ट्रिकल व्हेकलची परिस्थिती व इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जिंग, ज्यामध्ये लेसन क्रमांक 165 ते 167 यांचा समावेश आहे. आपण पाहू शकता यामध्ये भारतातील इलेक्ट्रिकल वाहनाची सद्यस्थिती, इलेक्ट्रिकल वाहनाचे कार्यतत्व, इलेक्ट्रिकल वाहनाच्या चार्जिंगच्या सुरक्षिततेची आवश्यकता हे टॉपिक यामध्ये आपण पाहणार आहोत. आपणासमोर युनिट क्रमांक 26 दिसत आहे, डोमेस्टिक अप्लायन्सेस. यामध्ये लेसन क्रमांक 168 ते लेसन क्रमांक 177 या लेसनचा समावेश केलेला आहे. यामध्ये इलेक्ट्रिक बेल व बझर, इलेक्ट्रिक आयर्न, इंडक्शन हीटर, फूड मिक्सर, AC सिलिंग फॅन, वॉशिंग मशीन, स्प्लिट एअर कंडिशनर इत्यादी टॉपिकचा समावेश आहे. आपले शेवटचे युनिट आहे 27 वाइंडिंग. यामध्ये लेसन क्रमांक 178 ते 188 यांचा समावेश आहे, ज्यात आपण पाहू शकता AC वाइंडिंग, AC वाइंडिंगचे विविध प्रकार, सिंगल फेज AC इंडक्शन मोटरचे दोष व निवारण, 3 फेज इंडक्शन मोटरची वाइंडिंग, युनिव्हर्सल मोटरचे दोष व निवारण, इंडस्ट्रियल वायरिंग करिता मटेरियलची बिल, स्मार्ट वायरिंगची संकल्पना या टॉपिकचा समावेश आहे. तर अशा प्रकारे वायरमन द्वितीय वर्षामध्ये लेसन क्रमांक 109 ते 188 अशा एकूण 80 लेसनचा समावेश आहे. याच धर्तीवर वायरमन प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष प्रॅक्टिकलच्या पुस्तकाची निर्मिती केली आहे. त्याची अनुक्रमणिका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण ती डाउनलोड करू शकता. आपली ऑर्डर आपण मोबाईल नंबर 94234 38261 या व्हॉट्सअप नंबरवर करू शकता. अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 94234 38261 या नंबरवर संपर्क साधावा. पुन्हा एकदा आपणा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो व आपले असेच सहकार्य व स्नेह कायम राहो अशी अपेक्षा करतो व थांबतो. धन्यवाद.